नमस्कार मित्र. तर आज मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे. तर ती अशी की द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये जोसेफ मर्फी म्हणतात की त्यांचे एक नातेवाईक भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्याच्या नंतर ते एका भविष्यवाणी वर्तवणाऱ्या एका महिलेकडे गेले. ती महिला खूप प्रचलित होती आणि बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं होतं तिला मानणाऱ्या की ती जे भविष्य सांगते ते खरं ठरतं. तर त्या महिलेकडे गेल्यानंतर जोसेफ मर्फींच्या नातेवाईकांना त्या महिलेने सांगितलं की हा माणूस येत्या पतीपर्यंत म्हणजे 1 महिन्याच्या अवधीनंतर मृत्यू पावणार आहे. ती गोष्ट त्या नातेवाईकांनी जोसेफ मर्फींच्या नातेवाईकांनी इतकी मनावर घेतली की ते परत मायदेशी आल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या सर्व नातेवाईकांना बोलवून घेतलं आणि त्यांचं मृत्यूपत्र अद्ययावत करून घेतलं आणि सर्वांना जवळपास असं सांगून टाकलं की आता माझं काही खरं नाही, कारण त्या महिलेवर तिथं आलेल्या सर्व लोकांचा गाढ विश्वास असलेला मी पाहिला. त्यांनी ते इतकं मनावर घेतलं की ते दिवसेंदिवस झुरू लागले आणि त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ लागला. जेव्हा जोसेफ मर्फी एक मानसशास्त्रज्ञ होते आणि ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही तुमची मनोदशा आणि तुमचे विचार बदला, तर बाकी त्या व्यक्तीच्या हातात काही नाहीये. तर ही गोष्ट त्या नातेवाईकांनी अजिबातच मनावर घेतली नाही. शेवटी जे व्हायचं तेच झालं. प्रतिपदेच्या दिवशीच त्या व्यक्तीला एक हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅकमध्ये ती व्यक्ती गेली. परंतु सांगण्याचा मनोदय हा आहे की स्वतःचा मृत्यू ओढावून घेतला त्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीने अशा भोंदू महिलेवरती विश्वास ठेवला. विश्वासच ठेवायचा असेल तर फक्त स्वतःवर आणि ईश्वरावर ठेवा. बाकी सगळं गौण आहे. भोंदू बाबा गौण आहे.